मराठी अंतिम शब्द न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। सत्य, निर्भीड आणि लोकहिताच्या बातम्यांसाठी विश्वासार्ह व्यासपीठ। अंबरनाथ येथे बेकायदेशीर प्रवासी भाडेवाढी विरोधात आमरण उपोषणाची पूर्वसूचना। अंबरनाथ तालुक्यातील पूर्व भागातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात बेकायदेशीररित्या प्रवासी भाडे आकारणाऱ्या प्रायव्हेट, स्क्रॅप, मल्ला व बिनापरवाना वाहनधारकांविरोधात आमरण उपोषण करण्याबाबतची पूर्वसूचना संबंधित प्रशासनास देण्यात आली आहे। सदर पूर्वसूचना दिनांक 31 डिसेंबर 2025 रोजी शिवाजीनगर अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसेच अंबरनाथ पश्चिम वाहतूक कार्यालयाचे वाहतूक अधिकारी यांना सादर करण्यात आली आहे। छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात काही वाहन चालकांकडून नियमबाह्य व बेकायदेशीर पद्धतीने प्रवाशांकडून अधिक भाडे आकारले जात असल्याच्या तक्रारी वारंवार करण्यात आल्या असून याबाबत संबंधित विभागांकडे वेळोवेळी निवेदने सादर करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही। परिणामी सामान्य नागरिक व प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। या अन्यायकारक प्रकाराविरोधात प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शांततामय व अहिंसक मार्गाने आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। सदर उपोषण दिनांक 5 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11:30 वाजता अंबरनाथ पूर्व येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे करण्यात येणार आहे। या संदर्भात यापूर्वीही दिनांक 28 डिसेंबर 2025 रोजी संबंधित प्रशासनास लेखी निवेदन देण्यात आले असून हा पत्रव्यवहार माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ अंबरनाथ तालुका अध्यक्ष आशिष रामकृष्ण देशपांडे यांच्या माध्यमातून करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आहे। सदर आमरण उपोषण पूर्णतः शांततामय, अहिंसक व कायद्याच्या चौकटीत राहून करण्यात येणार असून वाहतूक अथवा कायदा सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे। तरीही कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी आवश्यक ती पोलीस व्यवस्था उपलब्ध करून द्यावी अशी नम्र विनंती प्रशासनाकडे करण्यात आली आहे। सदर पत्र हे आमरण उपोषणाबाबतची अधिकृत पूर्वसूचना म्हणून स्वीकारण्यात यावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे। नमस्कार। माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ अंबरनाथ तालुका अध्यक्ष। अंबरनाथ वेलफेअर सेंटर येथील रिक्षा चालक मालक तासनतास नंबरामध्ये बसत असून त्यांच्या व्यवसायावरती परिणाम करणारे छत्रपती शिवाजी महाराज चौकातले रिक्षा चालक यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई वाहतूक पोलीस करत नाहीत किंवा पोलीस स्टेशन इथून सुद्धा कारवाई होत नाही आहे आणि त्यांच्या विरोधात दिनांक 5 जानेवारी 2026 रोजी मी आमरण उपोषणाचा मुद्दा घेतलेला आहे आणि या मुद्द्यावर मी ठाम आहे आणि जर या गाड्या जमा केल्या नाहीत तर माझं आमरण उपोषण कायम चालू राहील। धन्यवाद। रोजी मी आमरण उपोषण ही होती आजची प्रमुख घडामोडी। आपल्या वेळ
आणि लक्षासाठी मनपूर्वक धन्यवाद. पुढील अपडेटसाठी आमच्या सोबतच रहा.